मनोज जरांगे पाटील हे नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील काय करू शकतात हे राज्यात सगळ्यात जास्त जर कोणाला माहीत असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना। मनोज जरांगे पाटलाला आंदोलन करण्याचा अनुभव आहे। मनोज जरांगे पाटलाला माहीत आहे आंदोलन कुठं थांबवायचं, कुठं पकडायचं, सरकारला कुठं कोंडीत धरायचं आणि कुठं सोडायचं हे या राज्यात सध्या तरी फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांना चांगल्यापैकी माहीत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 2 वर्षापासून जे आंदोलन चालून दाखवलं ते देशाच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी चालून दाखवलं आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवलं। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह 22 मागण्यांसाठी नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा काढला आहे। या आंदोलनाने नागपूर शहर अक्षरशः ठप्प केला आहे। नागपूर वर्धा, नागपूर जबलपूर, नागपूर हैदराबाद आणि नागपूर रायपूरचा प्रमुख महामार्गावर वाहतूक पूर्णपणे 15 किलोमीटर पर्यंत रस्ते बच्चू कडूंनी रेल्वे मार्ग सुद्धा बंद पाडण्याचा इशारा दिलेला आहे। गरज पडल्यास विमान सेवा सुद्धा बंद करू असा इशारा दिलेला आहे। तर 15 किलोमीटर पर्यंतचे जे रस्ते आहेत ते ठप्प झालेले आहेत, जाम झालेले आहेत। नागपूर खंडपीठाने 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनाचं जे स्थळ आहे ते रिकामे करण्याचे आदेश दिले होते, परंतु बच्चू कडू यांनी न्यायालयाचा अवमान करायचा नाही, परंतु स्वतःहून हटणार नाही, पोलिसांना आम्हाला अटक करायची आहे तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी असं मत बच्चू कडू यांनी मांडलेलं आहे। तर मनोज जरांगे पाटील हे आंदोलन चालवण्यामध्ये एक निपुण आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहीत आहेत आणि अशात आता सरकारची डोकेदुखी वाढवणारी बातमी येत आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत। त्या ठिकाणी शेतकरी आंदोलनाकडे ते निघालेले आहेत, बच्चू कडूच्या आंदोलनाकडे नागपूरला ते निघालेले आहेत। जरांगे पाटील यांना माहीत आहे की आंदोलन कसं चालवायचं, कुठं थांबवायचं, कुठं पुन्हा सुरू करायचं आणि सरकारला कोंडीत कसं पकडायचं। जरांगे पाटील यांनी नागपूरला निघताना म्हटलं की तिथल्या आंदोलनाला त्रास होतोय, शेतकरी सगळा नागपूरला बसलाय, ज्यावेळेस अतिवृष्टीची वेळ असते त्यावेळेस आपण शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। दोघांचं एकत्र येणं हे सरकारसाठी डोकेदुखी आहे। जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर रोजी जालना येथे नियोजित केलेली स्वतःची शेतकऱ्यांच्या नेत्यांची बैठक देखील त्यांनी रद्द केलेली आहे। नागपूरच्या आंदोलनाला प्राधान्य दिले, ते त्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, म्हणून त्यांनी 2 ठिकाणी शेतकऱ्यांची वेगवेगळे आंदोलन नसून या हेतूने नागपूरच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि आता ते नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत। बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांच्या एकत्र येण्यामुळे आंदोलनाला एक नवी दिशा मिळेल। हे दोघे एकत्र आले तर सरकारचा बाजार उठण्याची शक्यता आहे। देशात सगळ्यात मोठं आंदोलन असेल तर महाराष्ट्रात असेल एवढी ताकद मनोज जरांगे पाटील यांच्यात आहे, त्यांच्या नावात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ताकद माहीत आहे। फडणवीसांना डाव टाकण्यामध्ये तरबेज मानलं जातं, परंतु मनोज जरांगे पाटील हे एक पाऊल पुढचा डाव टाकत आहेत आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। नागपूरच्या बालेकिल्ल्यात हे आंदोलन सुरू आहे। सरकारच्या चर्चेसाठी आंदोलनाला मुंबईत बोलावत आहे, परंतु बच्चू कडू यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावलेला आहे। मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झालेले आहेत। बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येत शेतकऱ्यांसाठी लढले तर काय होईल आणि काय होतं हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहीत आहे। मनोज जरांगे पाटील एकदा का एखाद्या आंदोलनात उतरले की काय होऊ शकतं याची जाणीव फडणवीसांना या राज्यात सगळ्यात जास्त आहे। मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन चालवण्याचा अनुभव आहे। देशात असं आंदोलन कोणी चालवलं नसेल, असं आंदोलन मनोज जरांगे पाटीलच चालवू शकतात। सातत्यानं ते चालवून त्यांनी दाखवलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना माहीत आहे की आंदोलन कसं चालवायचं, कुठं थांबायचं आणि सरकारला कोंडीत कसं पकडायचं हे राज्यात जर सध्या कोणाला माहीत असेल तर ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील। बच्चू कडू हा विषय सोडविला नाही तर सरकारला पळायला सुद्धा जमीन कमी पडेल असा इशारा देत आहेत। तर मनोज जरांगे पाटलांची ताकद काय आहे आणि ते काय करू शकतात हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही। देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन जर कुठं असेल तर ते महाराष्ट्रात असेल, एवढी ताकद मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आहे। सध्या मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या नागपूर येथील आंदोलनाकडे निघालेले आहेत। मनोज जरांगे पाटील एकटे नागपूरकडे जरी जाताना तुम्हाला दिसत असले तरी ते एकटे जात नाहीत, सरकारला मात्र साक्षात यमराज आल्यासारखं वाटत असल्याशिवाय राहणार नाही। सरकारची झोप उडालेली असणार आहे, सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांची आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही। मनोज जरांगे पाटलांनी मनावर घेतलं तर समजून जा सरकारचा बाजार उठणार आहे। सरकारला कर्जमाफी तर करावीच लागेल, पण इतर 4 ते 5 मागण्या सुद्धा मान्य कराव्या लागतील। मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला
भेट देण्याकरिता शेतकऱ्यांच्या तिथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत हे बघून नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे कोर्टाच्या माध्यमातून सरकार आंदोलन मोडून पाहत आहे का असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे, तर दुसरीकडे बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी 15 किलोमीटर पर्यंतचे रस्ते जाम केले आहेत। तर सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे की रेल्वेचा जो मार्ग आहे तो सुद्धा बंद पाडू, गरज पडल्यास विमान सेवा सुद्धा बंद पाडू। नागपूर शहर अक्षरशः ठप्प झाला आहे आणि त्यात आता देवेंद्र फडणवीस यांना थेट अंगावर घेण्याची ताकद सध्या जर राज्यात कोणी करू शकतं, राज्यात ती हिंमत कोणात आहे तर ते म्हणजे फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील। ते नागपूरकडे निघालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील नेमकं सरकारला काय इशारा देतात आणि आता ते कोणतं आंदोलन सुरू करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मनोज जरांगे पाटील हे काय करू शकतात या राज्यात सगळ्यात जास्त जर कोणाला माहीत असेल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात किंवा देवेंद्र फडणवीस यांना अंगावर आणि शिंगावर घेण्याची ताकद या राज्यामध्ये कोणी दाखवली असेल आणि कोणात असेल तर ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आहे। बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांचं एकत्र येत शेतकऱ्यांचं आंदोलन हे या आंदोलनाला नवी दिशा देणार ठरणार आहे। याबाबत आपली मतं काय आहेत ते आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जरूर कमेंट करा।